हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमची गणित या विषयाची भीती कायमची निघून जाईल. आजपासून गणित म्हणजे अवघड नाही, गणित म्हणजे सोपा खेळ आहे. पोलीस भरती, स्पर्धा परीक्षा किंवा बेसिक गणित कमकुवत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मित्रांनो, मी ड्रीमवर्दी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो. आपण सुरू करत आहोत मॅथ्स बेसिक टू ॲडव्हान्स ही सिरीज, जिथे आपण झिरोपासून हिरो होईपर्यंत शिकणार आहोत. सर्वात आधी आपण समजून घेऊया संख्या पद्धती. संख्या पद्धती म्हणजे काय? आपण रोज वापरतो त्या सगळ्या संख्या या संख्या पद्धतीमध्ये येतात. सर्वात पहिल्यांदा नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे अशा संख्या ज्या 1 पासून अनंतपर्यंत असतात. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा अनंतपर्यंत. 1 पासून अनंतपर्यंत ज्या संख्या असतात त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. त्यानंतर पूर्ण संख्या. पूर्ण संख्यांनाच इंग्रजीमध्ये होल नंबर म्हणतात. होल नंबर 0 पासून चालू होतात. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा अनंतपर्यंत. 0 पासून अनंतपर्यंत ज्या संख्या असतात त्यांना पूर्ण संख्या म्हणतात. त्यालाच इंग्रजीमध्ये होल नंबर पण म्हणतात. त्यानंतर बघा समसंख्या. समसंख्यांनाच इंग्रजीमध्ये इव्हन नंबर म्हणतात. ज्या संख्यांना 2ने पूर्णपणे भाग जातो त्या सर्व संख्या समसंख्या असतात. त्या 2 पासून चालू होतात. 2, 4, 6, 8, 10 अशा त्या पण अनंतपर्यंत. फक्त त्या संख्येला 2ने भाग गेला पाहिजे. मग आता ही 9 ही संख्या समसंख्या आहे का? तर नाही. 9 ही संख्या समसंख्या नाही. आता त्यानंतर 10 ही संख्या समसंख्या आहे का? 10 ही संख्या समसंख्या आहे का? तर आहे. 10 ही समसंख्या आहे. त्यानंतर विषम संख्या. विषम संख्या म्हणजे ज्या संख्या सम नाहीत त्या सगळ्या विषम संख्या आहेत. म्हणजे बघा, ज्या संख्येला 2ने निश्चित भाग जात नाही त्या सर्व संख्या विषम संख्या असतात. त्या 1 पासून ते अनंतपर्यंत फक्त त्या संख्यांना 2ने भाग गेला नाही पाहिजे. त्या सर्व संख्या विषम संख्या असतात. विषम संख्यांनाच इंग्रजीमध्ये ऑड नंबर्स म्हणतात. आता आपण बेरीज पाहूया. बेरीज म्हणजे काय? 2 किंवा अधिक संख्यांना एकत्र करणे म्हणजे त्यांची बेरीज करणे. आता हे पहा, 245 245 प्लस 389 389. तर याची बेरीज कशी? 9 आणि 5 9 आणि 5 14 4 इथं घ्यायचं. यात हातच्या महत्त्वाचा असतो. हातच्या इथं असा वर द्यायचा. 4 आणि 8 12 आणि 1 13 3 इथं लिहायचं आणि वर अजून एक हातच्या. 10च्या पुढे जेवढे संख्येची बेरीज येईल त्याचा एकक स्थान खाली लिहायचा आणि दशक स्थानाला हातच्या द्यायचा. 3 आणि 2 5 5 आणि 1 6. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 734. आता बेरजेचंच अजून एक उदाहरण बघूया. 528 अधिक 369. 528 अधिक 369. तर 9 आणि 8 9 आणि 8 17 7 हातच्याला 1 2 आणि 6 8 8 आणि 1 9 9. आता काही इथं हातच्या द्यायची गरज नाही कारण 10च्या आतली संख्या आहे ती. 10 किंवा 10च्या पुढील संख्या आली की तिथं एकक स्थानचा अंक खाली लिहायचा आणि दशक स्थानचा अंक हातच्याला द्यायचा. 5 आणि 3 8 8. या प्रश्नाचं उत्तर झालं 897. आता वजाबाकी पाहू. वजाबाकीलाच इंग्लिशमध्ये सबस्ट्रॅक्शन म्हणतात. तर वजाबाकीचं एक उदाहरण. वजा म्हणजे एखाद्या संख्येतून एखादी संख्या वजा करणे. एखाद्या मोठ्या संख्येतून एखादी छोटी संख्या वजा करणे आणि लहान संख्येतून पण मोठी संख्या वजा करतात. पण ते पुढे बघूया आपण. आता आपण बेसिक बघतोय अजून. ठीक आहे. 704 मायनस 268. 4मधनं 8 जात नाही. 4मधनं 8 जात नाही तर ते इकडून एक उधार घ्यायचा ह्या शून्याकडून. शून्याकडं पण काय नाही. तर ह्या 7कडून एक उधार घ्यायचा. 7कडून इथं घेणार, इथं 10 होणार. ह्या शून्यापाशी इथं 10 होणार. इथं 6च राहणार. हे 7 गेलं इथं 6च राहणार. ह्याच्याकडून एक इकडे दिला आणि 10. 10मधून मग इकडे एक द्यायचा. इथे 9च राहणार. या 10च्या जागेवर 9च राहणार. मग इथं एक दिला की हे 1 आणि ह्या 4 हाय असं लिहायचा. 14मधून 8 घालवायचं. 14मधून 8 गेले, राहिले किती? 6 राहिले. 9 9मधनं 6 गेलं, 3 राहिलं.
इथं राहिले किती 6. 7मधनं तिकडे एक दिलं ना, इथं 6. 6मधून 2 गेलं, राहिले किती 4. तर या प्रश्नाचं उत्तर आलं 436. वजाबाकीचंच अजून एक उदाहरण पाहूया. 498 - 399. तर यातनं 8मधून 9 जात नाही, तर इकडून एक घ्यायचा, याच्याकडून उधार घ्यायचा. इथं इकडून एक घेतला, इथं राहिले किती 8. तर राहिले 8 आणि इकडे एक दिला, इथं आलं 18. तर 18. 18मधून 9 गेले, 9 राहिले. इथं 8. 8मधून 9 फिरसे जात नाही, तर इथं इकडून एक उधार घ्यायचा. मग इथं झालं किती 18. 18मधून 9 गेले, 9 राहिले. तर इथं 3च राहील ना, इकडून एक दिला. मग 3मधून 3 गेले, झाले 0. याचं उत्तर आलं 99. आता गुणाकार पाहूया. गुणाकार गुणाकार येण्यासाठी थोडेफार पाढे पाठ असणे गरजेचं आहे. आता 36. 36 गुणिले 6. 6 6 6 36. 6च्या पाढे 6. 6 6 36. 36 हातच्याला 3. 6 2 12. 6 3 18. 18 19 20 21. याचं उत्तर आलं 216. आता गुणाकाराचं अजून एक उदाहरण बघूया. 48 गुणिले 7. तर 7 7 8 56. त्याला आला 5. 7 चोक 28. 29 30 31 32 33. 7 चोक 28 आणि 5 33. याचं उत्तर आलं 336. आता आपण भागाकार बघूयात. भागाकार येण्यासाठी पाढे येणे खूप महत्त्वाचं आहे. गणित पक्क करण्यासाठी पाढे 1 ते 30 पर्यंत पाठच करा. खूप सोपं पडेल तुम्हाला भविष्यात. आणि आता भागाकार बघूया. भागाकार 64 भागिले 4. 4 या संख्येने या 64 या संख्येला भागायचं आहे. तर हे 4पेक्षा जर लहान संख्या असते एखादी, तर एक संख्या आपण धरली नसती. ही पुढची दोन संख्येला भाग दिला असता. तर 4 किंवा 4पेक्षा मोठी संख्या असेल तर त्या एका संख्येला पहिल्यांदा भाग द्यायचा. 4 एक्के 4. 4 एक्के 4. तर 4 6मधून 4 गेले, 2 राहिले. वरून 4 घेतले. 4 सक 24. 4 सक 24 आणि खाली बाकी राहिली 0. याला म्हणतात भाजक. याला भाजक याला म्हणतात भाज्य. याला म्हणतात बाकी आणि याला म्हणतात भागाकार. याला म्हणतात भागाकार. अजून एक भागाकाराचं उदाहरण बघूया. 42 या संख्येला 6ने भाग द्यायचा आहे. 6ने 6 7 42. म्हणजे बघा, 6 या संख्येने 4 या संख्येला भाग जात नाही. म्हणजे 6पेक्षा ती 4 ही संख्या खूप छोटी आहे. 6 किंवा 6पेक्षा मोठी संख्या असेल तर एका संख्येलाच भाग दिला असता. पण 6पेक्षा लहान संख्या आहे, त्यामुळे पुढची एक संख्या धरायची. म्हणजे पूर्ण संख्येला भाग द्यायचा 2 अंकी. 6 7 42. या प्रश्नाचं उत्तर आलं 7. भागाकार आला 7. भागाकार 7. बाकी आली 0. बाकी भाजक. इथं खूप मुले कन्फ्यूज होतात. भाजक आणि याला म्हणतात भाज्य. ठीक आहे, समजलं. आज आपण मॅथ्स बेसिक टू ॲडव्हान्स या सिरीजचा पहिला पार्ट पूर्ण केला आहे. यामध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी उदाहरणांसह पाहिले आहे. जर इथंपर्यंत क्लिअर झाले असेल तर पुढचं मॅथ्स अजून सोपं आहे. पार्ट 2मध्ये आपण पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेसिक टू ॲडव्हान्स सिरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.